श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी आहे ती आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने विधियुक्त कशी करायची याची संपूर्ण माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। आपण गुरुवार पूजा मांडणी आहे ती करण्या अगोदर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे आणि ती जागा आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। कारण गुरुवारची आपण फरशी आहे ती पुसत नाही, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे। ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी सर्वप्रथम आहे ते आपल्याला हळदी कुंकवाने किंवा रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्याची पूजा ही करून घ्यायची आहे। त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्याला एक पाट आहे तो ठेवायचा आहे। पाटावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते अंतरायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला आचमन आहे ते करून घ्यायचं आहे। आचमन केल्याने या जागेचं शुद्धीकरण आहे ते होतं, म्हणून आपल्याला आचमन हे करायचं असतं। आचमन करण्यासाठी आपल्याला एक तामण आहे ते घ्यायचं आहे अशा प्रकारचं। सर्वप्रथम आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी आहे ते डाव्या हाताने घ्यायचं आहे। ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी आहे ते आपल्याला ग्रहण आहे ते करायचं आहे। यानंतर ओम माधवाय नमः हेही म्हणायचं आहे आणि हेही पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे। यानंतर ओम नारायण नमः हे म्हणून हेही पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे आणि यानंतर ओम गोविंदाय नमः हे म्हणताना हे पाणी आहे ते आपल्याला एक पळी या तामणामध्ये आहे ते सोडायचं आहे। या संपूर्ण जागेवरती ते पाणी आहे ते शिंपडायचं आहे, याने या जागेचं शुद्धीकरण आहे ते होतं। अशा प्रकारे आहे ते आपल्याला करायचं आहे। यानंतर सर्वप्रथम आहे तो आपल्याला दीप आहे तो प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची पंचोपचारी पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, थोडेशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे। यानंतर दिव्याला आपल्याला नमस्कार आहे तो करायचा आहे। यानंतर एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे। कारण कोणतीही पूजा मांडत असताना आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा ही करायची असते, तरच ती पूजा आहे ती आपली निर्विघ्नपणे पार आहे ते पडते आणि गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत। गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालत असताना आपल्याला ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः या मंत्राचा 11 वेळा आहे तो जप करायचा आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक हा घालायचा आहे, यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक हा घालायचा आहे। हे सर्व करत असताना आपल्याला मंत्र जप आहे तो आपला चालूच ठेवायचा आहे। ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः। यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे। विड्याची 2 पानं ठेवायची आहेत, यावरती थोड्याशा अक्षता ठेवून यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण आहे त्या करून घ्यायच्या आहे। हे सर्व करत असताना आपण म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, यानंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करत आहे। हे सर्व आपल्याला म्हणायचं आहे। गणपती बाप्पांना आपल्याला जर आपल्याकडे जर जास्वंदाचं जर फूल जर असेल तर ते आपण जरूर गणपती बाप्पांना अर्पण करावे, कारण गणपती बाप्पांना जास्वंद हे अतिशय प्रिय आहे। यानंतर आपण गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यासाठी त्यांच्यासमोर आपल्याला एक भरीव पाण्याचा चौकोन हा तयार करायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे असं आपल्याला बोलायचं आहे। आणि यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा गहू आहे ते घ्यायचे आहेत। तुम्ही ह्या ठिकाणी जरी खाली जरी ठेवले तरी चालतील किंवा अशा प्रकारे डिशमध्ये जरी घेतले तरी चालू शकतील। यानंतर आपल्याला एक कलश आहे तो घ्यायचा आहे, कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। कलश हा आपल्याला अशा प्रकारे पाण्याने भरून आहे तो घ्यायचा आहे। यामध्ये 1 रुपया त्याचबरोबर सुपारी आहे ती टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, एक फूल आहे तेही आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे। आणि या कलशाला आपल्याला कुंकवाने मी या ठिकाणी जसं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे असं स्वस्तिक काढायचं आहे। 5ही बाजूला हळदी कुंकवाचे पट्टे आहेत ते ओढून घ्यायचे आहेत आणि या कलशाची स्थापना आहे ती आपल्याला अशा प्रकारे आहे ती करून घ्यायची आहे। आता या कलशावरती ठेवण्यासाठी आपल्याला 5 पालव्या आहेत त्या लागणार आहेत, तर त्या पालव्या आहेत त्या आपल्याला तुम्ही फळांच्या घेऊ शकता किंवा फुलांच्या जरी घेतल्या तरी चालू शकतात, तर त्या घ्यायच्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। आणि यानंतर या कलशावरती आपल्याला एक नारळ आहे तो लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून तो ठेवण्यासाठी आहे तो घ्यायचा आहे। तर हा नारळ घेत असताना आपल्याला व्यवस्थित आहे तो बघून घ्यायचा आहे, जेणेकरून हा कलश आपला कसा आहे तो लहान आहे की मोठा आहे त्याच्यावरती नारळ हा आपला कसा बसेल हे सर्व काही आहे ते बघून आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। नारळामध्ये पाणी हे भरपूर असावं, जेणेकरून हाच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी आहे तो आपल्याला लागणार आहे, आपण तोच वापरणार आहोत। त्यासाठी नारळ आहे तो आपल्याला घेताना व्यवस्थित आहे तो बघून हा घ्यायचा आहे। नंतर नारळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हा नारळ आहे तो आपल्याला या कलशामध्ये ठेवायचा आहे। या नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कारण लक्ष्मी स्वरूप आहे ते
हा नारळ आहे तो आपण त्याची पूजा मांडणी आहे ती करत आहोत। असं आपल्याला मोठं आहे तर ते लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दिसावं आपण लावलेलं आहे ते। अशा प्रकारे आहे ते आपल्याला मोठं आहे ते लावून घ्यायचं आहे। हळदी कुंकू लावत असताना व्यवस्थित आहे ते आपल्याला लावायचं आहे। आता काही जण आहे तो मुखवटा आजकाल आहे तो मिळतो तर तोही घेतात आणि तोही या नारळाला आहे तो बांधला जातो आणि लक्ष्मी स्वरूप आहे ते केलं जातं। आता माझ्याकडेही आहे पण मी आता काही व्हिडिओमध्ये तो दाखवत नाही। मी आता तुम्हाला फक्त नारळालाच लक्ष्मी स्वरूप आहे ते पूजा मांडणी आहे ते आपण नारळच फक्त ठेवून कसे करणार आहोत तर ते तुम्हाला दाखवत आहे। यानंतर आपल्याला या नारळाला दागिने आहे ते घालून घ्यायचे आहेत, मंगळसूत्र घालायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जे काय दागिने असतील ना तर ते सर्व दागिने आहेत हे आपण या नारळाला आहे ते घालून घ्यायचे आहेत। माझ्याकडे हे अशा प्रकारचे दागिने आहेत तर मी हे जे दागिने आहेत हे या नारळाला अशा प्रकारे आहे ते घालून घेते। यानंतर आपण माता लक्ष्मीला वेणी ही अतिशय प्रिय आहे, म्हणजे गजरा खूप प्रिय असतो, त्यामुळे अशा प्रकारची वेणी आणायची आहे किंवा तुम्ही गजरा जरी आणला तरी चालेल। तर तो अशा प्रकारे आपल्याला या कलशाला आहे तो अर्पण आहे तो करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता आहेत ह्या अर्पण आहेत ह्या करायच्या आहेत, एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण कलशाची पूजा मांडणी आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे। यानंतर जर तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची जर मूर्ती जर असेल तर तिची स्थापना आहे ते आपल्याला येथे आपल्याला करून घ्यायची आहे। त्यासाठी विड्याची 2 पानं ठेवायची आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षता आहेत हे आपल्याला ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसूक्त आहे ते बोलायचं आहे। जर श्रीसूक्त जर नसेल तुम्हाला येत तर माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र आहे तो 11 वेळा किंवा 108 वेळा आहे तो म्हणायचा आहे। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आहे तो अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे। यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घेऊन माता लक्ष्मीच्या मूर्तीची आपल्याला स्थापना आहे ती करून घ्यायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा ही करून घ्यायची आहे। माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। यानंतर थोड्याशा अक्षता आहेत ह्या अर्पण करून घ्यायच्या आहेत। माता लक्ष्मीला म्हणायचं आहे अर्पण करत असताना मी तुला हळदी कुंकू अर्पण करत आहे, अक्षता अर्पण करत आहे, पुष्प अर्पण आहे ते करत आहे, अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे। यानंतर घंटेची पण आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे। घंटा आपल्याला या ठिकाणी आहे ती मांडायची आहे आणि त्याही घंटेलाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे। यानंतर जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर असेल तर त्याची पूजा मांडणी आहे ती आपल्याला यामध्ये आहे ती करायची आहे। यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं आहेत ही माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही ठेवू शकता किंवा शेजारी जरी ठेवली तरी चालेल। त्याचबरोबर जरी कवड्या असतील तर त्याही आपल्याला या ठिकाणी आहेत त्या ठेवायच्या आहेत। यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षता आहेत ह्या अर्पण करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारचं श्रीयंत्र हे माझ्याकडे आहे तर याची स्थापना आहे ती मी करून घेत आहे। श्रीयंत्रावरती आपण हळदी कुंकू आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। त्यावेळेस आपण ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र जप करा किंवा श्रीम श्रीम हे 3 वेळा म्हणून अशा प्रकारे मंत्र जप जरी केला तरी चालेल, कारण हे माता लक्ष्मीचं आसन आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीयंत्राची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आहे ती वास करते, कारण ते तिचं आसन आहे, त्यामुळे ती चंचल स्वरूपात राहत नाही, ती वास आहे ती करते त्या ठिकाणी। म्हणून आपल्याला अशा प्रकारचं श्रीयंत्र आहे ते आपल्या घरामध्ये असावे आणि त्याची पूजा आपण करावी। त्याचबरोबर या श्रीयंत्रावरती अशा प्रकारची कमलकट्ट्याची जी माळ आहे ती ठेवली जाते। माझ्याकडे 29 मण्यांची आहे तर ती मी ठेवते। त्याचबरोबर 108 मण्यांचीही आहे, पण केंद्रामध्येही अशा प्रकारची ठेवण्यासाठी सांगितली जाते, त्यामुळे मी अशा प्रकारची ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर 108 मण्यांची असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता। यानंतर आपल्याला एक फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। आता कवड्या जर असतील तुमच्याकडे तर त्याही आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत। कवड्यांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे। माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत। कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, अक्षता अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि एक फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते, कारण माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आहे ते आपण या पूजेमध्ये मांडल्याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते। त्याचबरोबर आपल्याकडे जर शंख जर असेल तर त्याची मांडणी आहे ती आपल्याला या पूजेमध्ये आहे ती करून घ्यायची आहे। शंख आहे तोही आपल्याला ठेवायचा आहे। शंखाला अष्टगंध किंवा तुम्ही हळद आहे ती लावायची आहे। शंखाला कुंकू हे लावलं जात नाही। अशा प्रकारे शंखाची स्थापना करून घ्यायची आहे। शंखाला थोडेसे अक्षत आहे ते अर्पण करून घ्यायचे आहेत, एक फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। शक्यतो करून पांढऱ्या रंगाचं करावं, कारण पांढऱ्या रंगाचं फूल हे शंखाला अर्पण केलं जातं। अशा प्रकारे आपल्याला शंखाची पूजा आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं जर अशा प्रकारचं जर एकत्रित असणारा जर फोटो जर तुमच्याकडे असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये आहे तो मांडू शकता, किंवा फक्त नुसता माता लक्ष्मीचा जरी असेल तरी तोही तुम्ही पूजेमध्ये मांडला तरी चालेल। आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्र असेल तर याने काय होतं, भगवान विष्णूंची पूजा आहे ती होते आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आहे ती कायमस्वरूपी वास करते, कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा पूजा केलेली अतिशय प्रिय असते। या फोटोची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची, हळदी कुंकू लावायचे, अक्षता अर्पण करायचे आहेत।
फूल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला हे जे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे तर त्याची पूजा मांडणी आहे ती आपल्याला या ठिकाणी आहे ती करून घ्यायची आहे। आता मी या ठिकाणी आहे ती त्याची मांडणी आहे ती करून घेते। याही पुस्तकाची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी आहे ती सिंपल साध्या पद्धतीने आहे ती करून घ्यायची आहे। आता या पूजेमध्ये आपल्याला 5 फळं आहेत ही नैवेद्य म्हणून ठेवायची असतात। तर आता माझ्याकडे सध्या 2च फळं आहेत, त्यामुळे मी ती 2च आहेत ती ठेवत आहे। तर तीही आपल्याला या पूजेमध्ये ठेवून घ्यायची आहेत। तुमच्याकडे 1 असेल, 2 असेल, 5 असतील, 3 असतील, जेवढे असतील तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती फळं आहेत ती ठेवायची आहेत। अशा प्रकारे आपल्याला फळे ही पूजेमध्ये आहे ती ठेवून घ्यायची आहेत। ही संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस किंवा तुम्ही सकाळी किंवा दुपारी तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपल्याला ही जी पोथी आहे आपली तर यामधील जे आपल्याला ज्या सर्व कहाणी दिलेल्या आहेत तर त्याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे। यानेच आपली पूजा आहे ती सफल होते आणि आपली पूजा आहे ती पूर्ण होते। म्हणून आपल्याला त्याचं जे वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे। तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमच्या घरातल्या सर्वांनी जरी श्रवण केलं आणि तुम्ही स्वतः वाचलं किंवा तुमच्या घरातील कोणीही एका व्यक्तीने त्याचं जरी वाचन जरी केलं तरी चालेल। यानंतर आपल्याला देवीची आरती आहे ती करून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती आहे ती करायची आहे। यानंतर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची आरती करून श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती आहे ती करायची आहे। आणि देवी मातेला आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे। कोणताही गोडाचा नैवेद्य आपण केला तरी चालेल। तुम्ही खीर करू शकता, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, तांदळाची खीर केली तरी चालेल किंवा तुम्ही भाजी चपातीची काही नैवेद्य केला असेल तर त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला जरूर करायचा आहे। आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला देवीला हा नैवेद्य हा दाखवायचा आहे आरती झाल्यानंतर। आणि नैवेद्य दाखवण्यासाठी भरीव चौकोन हा करून घ्यायचा आहे आणि देवीला आपल्याला हा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे। नंतर हा नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण हा करून घ्यायचा आहे आणि नंतर हा उपवास आहे तो आपला सोडायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची संपूर्ण पूजा मांडणी आहे ती अगदी साध्या सिंपल आणि साध्या पद्धतीने आहे ती आपण आपल्या घरी आहे ती करायची आहे। यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला गुरुवारच्या सेवा आपल्याला काय करायच्या आहेत, कोणकोणत्या सेवा केल्याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते, तर आपल्याला कोणत्या सेवा आहेत ह्या करायच्या आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये आहे ती नक्कीच पाहूया। श्री स्वामी समर्थ।